नमस्कार, मी वैष्णवी. आज तुमच्यासाठी घेऊन आले डब्यासाठी पडवळाची भाजी. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे. इथे मी 2 पडवळ घेतलेलं आहे. अशा प्रकारे घासून त्याच्यावरचं जो सालीचं आवरण आहे ते मी काढून घेतलेलं आहे. नंतर त्या पडवळाचे 2 भाग करून त्यामधला जो बियांचा भाग आहे तोही काढून घ्यायचा आहे. त्यानंतर अशा शेपमध्ये ते पडवळ कापून घ्यायचे आहेत आपण आणि मग चुरून त्यामध्ये पाणी घालून ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे ते कडक असतात ते थोडे सॉफ्ट होतात. त्यानंतर फोडणीसाठी मी घेतले 2 कांदे, 2 मिरच्या, मग एक घेतली कढई, त्यामध्ये घातलं आहे 2 चमचे तेल, थोडीशी मोहरी, थोडं जिरं, कापलेली मिरची आणि बारीक चिरलेला कांदा. ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कांदा लाल होईपर्यंत परतायचा आहे. नंतर त्यामध्ये घातले थोडीशी हळद, चवीपुरता मीठ, तेही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपण जे कापून ठेवलेलं पडवळ आहे ते घ्यायचं आहे. पडवळसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मग त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनटं झाल्यानंतर जो आपण ओला खोबरासुद्धा मी ह्या भाजीमध्ये घातलेला आहे. नाही घातलं तरीसुद्धा चालतं. तर त्यामध्ये मी 1 वाटी ओलं खोबरं किसून घातलेलं आहे. त्याने भाजीला चव अधिक सुंदर येते. नंतर तेही सुद्धा 5 ते 10 मिनटासाठी असं वाफवून ठेवायचं आहे. आपली भाजी तयार आहे. थँक यू.